हणबरवाडीच्या महिलेचा कागलजवळ अपघाती मृत्यू। मृत महिला गरोदर असल्याने हळहळ। हणबरवाडी तालुका निपाणी येथील गरोदर महिला सौ श्वेता रवींद्र खोत वय वर्ष 26 आपल्या मासिक तपासणीच्या कामासाठी कागल येथे जात असताना कागल आरटीओ चेकपोस्ट नाक्यासमोर ओव्हरटेक करत असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक बसल्याने कंटेनर आणि मोटरसायकल स्वार यामध्ये अपघात होऊन मोटरसायकलवरील महिला खाली पडून कंटेनरचं चाक गेल्याने ती जागीच ठार झाली, तर 2 वर्षाचा मुलगा आणि पती गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना कागल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे। यातील मयत महिलेचे नाव श्वेता रवींद्र खोत वय 26 असून सदर महिला गर्भवती असल्याचेही नातेवाईकांकडून सांगण्यात आलं। कागल येथे रुग्णालयामध्ये दाखवण्यासाठी त्या जात असताना दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे डोक्याचा पूर्ण चक्काचूर झाला होता। याबाबत अधिक माहिती अशी की रवींद्र खोत आणि त्यांची पत्नी श्वेता खोत आपल्या 2 वर्षाच्या लहान मुलाला मोटरसायकलवरून हणबरवाडी तालुका चिकोडी येथून महामार्गावरून कागल येथे दवाखान्यात दाखवण्यासाठी येत असताना आरटीओ चेकपोस्ट नाक्यासमोर कंटेनर आणि मोटरसायकलचा अपघात झाला। यामध्ये अज्ञात ओमनी कार देखील होती। धडक बसल्यानंतर मोटरसायकलवरील श्वेता खोत या खाली पडल्या। त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचं चाक गेलं। समोरच असलेल्या आरटीओ चेकपोस्टमध्ये ड्युटीवर असलेले अधिकारी व कर्मचारी यांना ही बाब उशिरा लक्षात आली। रुग्णवाहिका बोलावून सुद्धा उशिरापर्यंत आली नव्हती, त्यामुळे उपस्थितांमधून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत होती। 1 तासानंतर कागल नगरपालिकेची शववाहिका आल्यानंतर महिलेचा मृतदेह कागल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। वास्तविक पाहता आरटीओ तपासणी नाका हा अपघाताला निमंत्रणाचा केंद्रबिंदूच बनलेला आहे। काही दिवसापूर्वी एका शिक्षिकेचा बळी सुद्धा अशाच प्रकारे गेलेला होता। हा रस्ता महामार्ग आहे की आरटीओ कार्यालयाचे वाहनतळ असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जातोय। बहुतांशी वाहने ही रस्त्यावरती पार्किंग करून कागदपत्रे तपासण्यासाठी ट्रक चालक जात असल्यामुळे अपघातास केंद्रबिंदू हा बनला आहे। महानकर न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर, कागल। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।